11th ॲडमिशन 2025-26 तर संपूर्ण विद्यार्थी विचारत आहे की राऊंड 3 कधी सुरू होणार आहे. तर राऊंड 3 हा 23 तारखेनंतर सुरू होणार आहे. कारण की बघू शकता राऊंड 2चा रिझल्ट लागलेला आहे आणि राऊंड 2ची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही 21 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे 21 तारखेपर्यंत विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावी आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायची नसेल ते विद्यार्थी R3 म्हणजे राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात. आणि राऊंड 3चा फॉर्म हा 23 तारखेनंतर सुरू होणार. कारण की 23 तारखेला राऊंड 2 नंतर ज्या जागा व्हॅकंट राहतील म्हणजे खाली राहतील त्या जागा आपल्याला डिस्प्ले करण्यात येणार आहे. त्या कधी तर 23 तारखेला. 23 तारखेला जागा दाखवल्यानंतर आपण जागा चेक करू शकतो आणि त्यानंतर 24 तारीख किंवा 25 तारखेला आपला कॅपराऊंड 3चा फॉर्म सुरू होणार आणि त्यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. फक्त यामध्ये 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे. तरी ट्राय करून बघू शकतात ते विद्यार्थी. कारण रिजेक्टवाले विद्यार्थ्यांना लास्ट टाईम फॉर्म भरता आलेले होते. आणि 11th ॲडमिशनमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी जर चांगलं कॉलेज मिळालेलं असेल तर लवकरात लवकर आपले प्रवेश घ्यावे. आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही साईडवर आले तर तुम्हाला सर्वात खाली टाईम टेबलचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर इथं आले ॲडमिशन शेड्यूलला तर इथे बघू शकता इथे तुम्हाला राऊंड 2चा आणि राऊंड 1चा टाईम टेबल देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे R3चा सुद्धा टाईम टेबल 23 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरीही ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी 21 तारखेपर्यंत आपली ॲडमिशन घ्यावी. अन्यथा 21 तारखेनंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकणार नाही आहे. जर तुम्हाला नंबर लागलेला आहे कॉलेजमधून फोन आलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली कॉलेजला जाऊन व्हिजिट करू शकता आणि तिथून तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.